1857चा स्वातंत्र्य लढा हा चॅप्टर बघत होतो. या चॅप्टरमध्ये आता कंडिशन काय झालेली आहे, तर लेक्चर नंबर 1मध्ये आपण बघितलं होतं, की कशाप्रकारे इंग्रजांनी भारताच्या सर्वच जनतेला आता शोषण करण्यास त्यांची सुरुवात केलेली आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं, या शोषणाला कंटाळून आता भारतातील जनते लढा देत आहे. जनता जी आहे ती लढा देत आहे. तर 1857 पूर्वीचे लढे आपण बघत होतो. तर आता सर्व स्तरावर जेव्हा लोकांचे शोषण होत आहे, तर राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतात काही लढे होत आहे. तसेच बंगालमध्ये सर्वप्रथम संन्याशांच्या व फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकरी लढे देत आहे. शेतकऱ्यांचे खूप जास्त शोषण होत आहे. त्याच्यामध्येच उमाजी नाईक हे यांना फाशी देण्यात येत आहे. त्याच्यानंतर आदिवासी व वन्य जमाती ही इंग्रजांना लढे देत आहे. कारण की ते इंग्रज जे आहे त्यांच्या जंगलावरती आपला हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीतील जे भारतीय सैनिक आहेत त्यांना सुद्धा दुजाभावाची वागणूक दिली जात आहे आणि हे सर्व जे लढे होत आहे ते स्थानिक परिसरात होत आहे. म्हणजे काय, तर ह्या इथे एक लढा झाला, ह्या इथे एक झाला, ह्या इथे एक झाला, ह्या इथे एक झाला. तर याच्यामुळे हे लढे एकाकी आहे व हे लढे इतके भडकू शकत नाही आणि याच्यामुळेच इंग्रजांना दाबून पण टाकत आहे. पण आता काय होणार आहे, तर आता अशी कंडिशन उभा राहिली आहे की दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी व त्याचा स्फोट व्हावा, अशी कंडिशन आता उभा राहिलेली आहे. तर आता कशाप्रकारे हा असंतोष वाढणार आहे आणि हे एक असा लढा होणार आहे जो इंग्रज सत्तेला पूर्णपणे हादरवून टाकणार आहे. आता आपण हे बघणार आहोत. तर 1857च्या लढ्याची कारणे. तर कारणे आपण बघतच होतो. तर आता अजून कारणे बघणार आहोत. इंग्रजपूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या. तर इंग्रजपूर्व जो काळ होता त्याच्यामध्ये भारतात अनेक राजवटी होत्या. त्यामध्ये बदल झाला तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राहिला. म्हणजे इंग्रजपूर्व काळामध्ये जितक्या पण भारतामध्ये राजवटी होत्या, त्या राजवटी येत राहिल्या, जात राहिल्या. तर तरी त्याच्यामध्ये जो गावगाडा होता, जे गाव होते ते तसेच चालू राहिले. फॉर एक्झाम्पल ही इंडिया आहे. याच्यामध्ये काही पहिले जे लोक होते, मौर्य एम्पायर होतं, त्याच्यानंतर मुघल एम्पायर आलं. ते पण गावगाडा जो होता तो तसाच चालू राहिला. म्हणजे गावातील लोकांना त्याचा काही इतका फरक जाणवला नाही. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण प्रचलित व्यवस्था जी चालू होती म्हणजे गावगाडा तसाच चालू राहत होता. तो इतका बदलत नव्हता. पण इंग्रजांना हे मान्य नव्हते आणि त्यांनी गावगाड्याला सुद्धा बदलण्याची आता मोहिमे आणि नवीन-नवीन तरतुदी आणण्यास सुरुवात केली. गावकड्याने बदलते असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. तर आता जनता जनता म्हणजे काय, तर लोकांचे आपल्या पूर्वीपासूनच जो गावगाडा चालत आलेला आहे. जे सत्ता भलेही वरती अनेक वेगवेगळ्या होत आहे, पण तरी जे गाव आहे ते सेमच राहिलेलं आहे. गावगाडा सेमच चाललेला आहे. पण आता इंग्रज जे आहे ते इंग्रज याला बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. तर लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना व अस्थिरतेची भावना निर्माण होत आहे. कारण की त्यांना त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलेलं आहे, की गावगाडा अशा प्रकारे चालतो. पण आता इंग्रज यालाच बदलून टाकण्याची बात करत आहेत. तर त्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा आता अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. आर्थिक कारणे. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. तर मागच्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं कशाप्रकारे इंग्रजांनी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली होती. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे जे होते खूप जास्त शोषण होत होते. मी सांगितलं होतं तुम्हाला शेतकऱ्याकडून जबरदस्तीने महसुलांची वसुली केली जायची. पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली. तर शेतकऱ्याकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली जायची. तर शेतकऱ्यांना आपली जमीन गहाण ठेवणे पडत. तर गहाण जे सावकारांकडे ठेवणं पडत, व्यापाऱ्यांकडे ठेवणं पडत. तर व्यापारी सावकार जे आहे त्याच्यावरती व्याज घेत असे आणि व्याज घेत असे तर शेतकऱ्यांना आपली जमीनसुद्धा विकून द्यावी लागत असे. कारण की त्यांना इंग्रजांना महसूल देण्याची गरज होती. तर पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली. तर अशा अवस्थेमध्ये जेव्हा शेतकऱ्याचे शोषण होत आहे, तर शेतकरी शेती कशी करणार? तर शेती व्यवस्था जी आहे ती कोलमडून पडली. इंग्लंडच्या बाजारपेठेत माल खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. तर इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल होता, तो भारतात त्यांना खपवून घ्यायचा होता. म्हणजे ज्या इंग्लंडमध्ये माल बनत होता, तो त्यांना भारतात खपवून घ्यायचा होता आणि त्याच्यावरून नफा कमवायचा होता. त्यांनी येथील उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. तर भारतातील जे उद्योगधंदे होते त्यांनी त्याच्यावर जाचक कर बसवले. भारतात विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला. म्हणजे काय? तर इंग्रज जे होते ते इंग्लंडमधून माल आणत होते. तर इंग्लंडमध्ये मशीन्सवर माल तयार होत होता. तर मशीन्सवर जो माल तयार होत होता त्याचं कॉम्पिटिशन हस्तकला व कापड उद्योग जे की लोक होते ते जे विणत होते कापड या मग जे हाताने कापड बनवत होते ते करू शकत नव्हते. तर अशामुळे काय झालं, जो कापड उद्योग हस्तकला होता तो दिवाळखोरीत निघाला व त्यांच्यावर जाचक करसुद्धा बसवले जात होते आणि ज्या इंग्रजी कंपन्या होत्या तो आपला माल आणण्यासाठी त्यांच्यावर करसुद्धा कमी लावत होत्या आणि तो मालसुद्धा खूप जास्त राहत होता कारण की तो मशीन्सवर तयार झालेला राहत होता. अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. जसे मी तुम्हाला सांगितले, माल जो होता तो मशीन्सवर तयार होत होता. जो इंग्लंडमधला आणि इंग्लंडचा माल भारतात खपवून घेण्यासाठी इंग्रज जे होते, तो त्याच्यावर करसुद्धा कमी लावत असत त्यांच्या मालावरती. पण भारतातील जो माल होता त्याच्यावर खूप जास्त कर लावत असे आणि तो माल जो होता तो हाताने विणलेला असे. तर हाताने विणलेला जो माल असेल तो ह्या मालाशी कसे कॉम्पिटिशन करणार आहे? तर हा माल हमेशा हरणारच आहे. तर हा माल जो आहे तो आता डॉमिनेट करणार आहे. तर
त्याच्यामुळेच काय झालं, हस्तकला व कापड उद्योग जे होता तो दिवाळखोरीत निघाला. अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. जे कारागीर होते, जे हस्तकला करत होते, जे कापड उद्योग करत होते, हे जे कारागीर होते ते आता बेकार होण्यास सुरुवात झाली. म्हणजे त्यांना कामच राहिले नाही. त्याचा माल कोणी खरेदीच करत जे लोकं होते ते आता इंग्लंडमधीलच येणारा माल खरेदी करू लागले आणि जे इंग्रजांचं लक्ष होतं, की आपला जो इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल आहे तो भारतात खपवून देण्याचं हे आता पूर्ण होऊ लागलं. सर्वांच्या मनात इंग्रजाविरुद्ध असंतोष व्यापारी जे आहेत, जे हस्तकला करणारे कारागीर आहेत, ते दिवाळखोरीत निघाले. तर त्यांच्या परिवाराचं भरणपोषण कसे होणार? तर याच्यामुळे इंग्रजाविरुद्ध आता जो असंतोष आहे, तो खूप जास्त वाढत चालला होता. सामाजिक कारणे. इंग्रज आपल्या चालीरीती, रूढी परंपरा यात हस्तक्षेप करत आहे, असे भारतीयांना वाटू लागले. तर इंग्रज आपला गावगाडा बदलण्याचा तर प्रयत्न करतच आहे. त्याच्यासोबत इंग्रज काय करत आहे? आपल्या चालीरीती व रूढी परंपरा यात सुद्धा हस्तक्षेप करत आहे, असं समजूत भारतीयांना झाली. तर असे भारतीयांना वाटू लागले. का बरं? सतीबंदी, विधवा विवाह हे जरी कायदे सामाजिक दृष्टीने योग्य असले, तरी ते आपल्या जीवन पद्धतीत हस्तक्षेप करत आहे, अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. तर इंग्रजांनी जी आहे ती सतीबंदी केली. त्याच्यानंतर विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. तर विधवा पुनर्विवाहाला चालना देणे, सतीबंदी करणे हे कायदे सामाजिक दृष्टीने खूप जास्त योग्य आहे. पण भारतीयांना काय वाटले, की इंग्रज जे आहे ते आपल्या आता जीवन पद्धतीमध्येच हस्तक्षेप करत आहे. तर अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. त्याच्यामुळे ते अजूनच असंतुष्ट बनले. तर आता काय-काय झालेलं आहे, तर गावगाड्यामध्ये बदल झाल्यामुळे भारत काय झालेले आहे, त्यांच्या मनात अस्थिरता निर्माण झाली, असुरक्षितता निर्माण झाली. त्याच्यानंतर त्यांना वाटले, की जे इंग्रज आहे ते आपल्या चालीरीती, रूढी परंपरा यामध्ये हस्तक्षेप करत आहेत, तर ते असंतुष्ट बनले. त्याच्यानंतर काही राजकीय कारणे बघूया. 1757 पासून इंग्रजांनी अनेक राज्य ताब्यात घेतली. त्या 1757 पासून इंग्रजांनी अनेक राज्य ताब्यात घेतली. जसे आपण मागच्या चॅप्टर्समध्ये पण बघितले. त्यांनी बंगाल, म्हैसूर, मराठ्यांचा जो प्रदेश होता तो ताब्यात घेतला. अनेक संस्थांनी विविध कारणांनी खालसा केली. खालसा करणे म्हणजे काय? तर डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स लावणे. म्हणजे काय? तर एक राजा आहे आणि त्या राजाला मुलगा नाही आहे. तर त्या राजाने एक दत्तक मुलगा घेतलेला आहे आणि त्या दत्तक मुलाला त्याने गादीवर बसवून दिलेला आहे. तर हा दत्तक मुलगा गादीवर बसलेला चालणार नाही. हे होतं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. अशाच काही ज्या पॉलिसीज होत्या त्या डलहौसीने आणल्या आणि अनेक इंग्रज अधिकारी जे होते त्यांनी आणल्या आणि त्यांनी अनेक राज्य जी होती ती खालसा केली. गैरकारभाराचे निमित्त करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. म्हणजे काय तर गैरकारभाराचे त्यांनी निमित्त केले. जो नवाब आहे तो चांगल्या प्रकारे कारभार करत नाहीये. त्यांना फक्त राज्य जी होती खालसा करायची होती आणि आपल्या ताब्यात घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी हे सगळे जे टॅक्टिक्स आहे, हे सगळे जी कारणे आहे ती वापरली. म्हणजे काय तर गैरकारभाराचं निमित्त करून त्यांनी अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. सातारा, नागपूर, झाशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. जसं मी तुम्हाला सांगितले दत्तक विधान. डलहौसीच्या या धोरणाने भारतीयामध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. तर डलहौसीच्या हे सर्व जे डलहौसीने कायदे आणले त्याच्यामुळे अविश्वास इंग्रजांवर आता भारतीयांचा निर्माण होऊ लागला. तर आता काय-काय निर्माण झालेलं आहे, याही ते जे आहे ती गावगाड्यांमध्ये बदल झाल्यामुळे आता काय होत आहे, जनतेच्या मनात अस्थिरता, असुरक्षितता निर्माण होत आहे. त्याच्यानंतर काही सामाजिक जे चेंजेस इंग्रजांनी केलेले आहे भारतामध्ये त्याच्यामुळे जे लोक आहेत ते असंतुष्ट बनत आहे. त्याच्यानंतर राजकीय कारणे काही जे आहे त्यामुळे अविश्वास वाढत आहे. पण आता एक जे कारण आहे ते खूप जास्त इम्पोर्टंट आहे आणि आता हे जे कारण होतं याच्यामुळे जे स्वातंत्र्य युद्ध आहे याला आता चालना मिळणार आहे आणि ते होणार आहे. हिंदी सैनिकातील असंतोष. आता काय झालेलं आहे आपण बघितलं होतं आणि आता कंडिशन कशी झालेली आहे, जे आपण पहिल्यापासूनच बघत होतो, की आता इंग्रजांनी काय-काय केलेलं आहे, की भारतीयांवरती खूप जास्त शोषण आता भारतीयांचे होत आहे. त्याच्यानंतर भारतीयांमध्ये अनेक अशा भावना निर्माण होत आहे, असंतुष्टीच्या भावना निर्माण होत आहे. त्याच्यानंतर भारतीयांमध्ये अविश्वास त्यांच्याप्रती निर्माण होत आहे. गावगाड्यांमध्ये त्यांनी फरक केल्यामुळे भारतीय जे आहे त्यांच्यामध्ये असंतोष खूप जास्त वाढत चालला आहे. त्याच्यानंतर त्यांनी गावगाड्यांमध्ये बदल केल्यामुळे अस्थिरतासुद्धा वाढत चाललेली आहे. तर आता हे सर्व कारणे जे आहे म्हणजे स्वातंत्र्ययुद्ध फक्त याच एका कारणामुळे नाही झालं हे आपल्याला येथे जाणून घ्यायचं आहे, की खूप सारे कारणं जे होते ते चालू होते आणि ह्या ज्या कारणांनी या सर्व कारणांना आता एक भडकून दिले या सगळ्या कारणांना आणि हे सगळे कारणं मिळून एक आता वणवा पेटणार आहे. तर आता तो आपण बघणार आहोत. हिंदी सैनिकातील असंतोष. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे. म्हणजे काय? मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं होतं त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असे. दुजाभावाची वागणूक म्हणजे त्यांना तुच्छतेने वागवत असत. त्यांना चांगल्या प्रकारे वागणूक दिली जात नसे. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे. म्हणजे सैन्यामध्ये जे सुभेदार पद होते त्याच्यापेक्षा वरचे पद जे भारतीय सैनिकांना दिले जात नसे. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार कमी असे. तर काम तर दोघांचंही सेम आहे, पण गोरे सैनिक त्यांच्या रंगामुळे त्यांना पगार जास्त दिले जाई व भारतातील सैनिकांना पगार कमी. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळू कमी केले. तर सुरुवातीला जे भत्ते दिले जात होते तेही हळू आता इंग्रज कमी करत होते. तर सैनिकातील सुद्धा असंतोष जो होता तो खूपच जास्त वाढत चालला होता तात्कालीन कारण. तर आता सैनिकातील सुद्धा असंतोष खूप जास्त वाढत चाललेला आहे. आणि सर्व शेतकऱ्यांचाही सुद्धा असंतोष वाढलेला आहे, सैनिकांचा असंतोष वाढलेला आहे, सामान्य नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे, असुरक्षितता, अस्थिरताची भावना खेड्यातील लोकांमध्ये सुद्धा निर्माण होण्यास आता सुरुवात होत आहे. तर आता कशाप्रकारे तात्कालीन एक कारण जे आहे ते आता या सर्व गोष्टींना एक वणवा देणार आहे आणि आग देऊन टाकणार आहे. तात्कालीन कारण तर आपण बघत होतो 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कशाप्रकारे सर्व कारणांनी मिळून आता हे एक तात्कालीन कारण जे आहे ते
खूप जास्त मोठं काम करणार आहे स्वातंत्र्य युद्ध होण्यासाठी. तर तात्कालीन कारण ब्रिटिशांनी 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका दिल्या. तर काय झालं, तर ब्रिटिशांनी ज्या होत्या 1856 मध्ये हिंदी सैनिक जे होते त्यांना लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका दिल्या. तर याच्यामुळे काय होऊ शकतं, तर पहिले ज्या होत्या त्या बेस फील्ड रायफल ज्या होत्या त्या वापरल्या जात होत्या. पण आता कोणत्या बंदुका देण्यात आल्या, तर आता देण्यात आला लांब पल्ल्याच्या एनफील्ड बंदुका. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली गेली. त्यांना वापरण्यासाठी नवी काडतुसेसुद्धा दिली गेली. त्या काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागेल. आता लक्षात काय घ्यायचं आहे, नवीन बंदुका देण्यात आल्या आणि त्या बंदुका चालवण्यासाठी जे होते ते काडतुसेसुद्धा देण्यात आली आणि त्या काडतुसावरील जे आवरण होते ते आता दाताने तोडावे लागत. या आवरणाला गायीची व डुकराची चरबी लावलेली अशी बातमी चहूकडे पसरली. तर हे जे आवरण होते याला गायीची व डुकराची चरबी लावलेली होती अशी बातमी चहूकडे पसरली. यामुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. असंतोष तर भारतीय लोकांमध्ये व सैनिकांमध्ये पहिल्यापासूनच होता, पण आता या एका कारणामुळे असंतोष जो आहे तो खूप जास्त वाढला. आता आपण याच कारणाला अजून संक्षिप्तमध्ये बघणार आहोत की हे कारण म्हणजे काय. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की एनफील्ड बंदुका आणि उठावाचे तात्कालीन कारण आता आपण बघूया. तर 1857च्या स्वातंत्र्य युद्धाचे तात्कालीन कारण म्हणजे एनफील्ड रायफलच्या काडतुसांचे प्रश्न. तर या काडतुसांचा प्रश्न काय होता? ब्रिटिशांनी सैनिकांना नवीन एनफील्ड रायफल वापरण्यासाठी दिली. या रायफलचे काडतुसाचे टोक दाताने फोडावे लागत. ते या रायफलचे जे काडतुसाचे टोक होते म्हणजे जे गोळीचे टोक असे ते त्याच्या दाताने फोडावे लागत. कशाप्रकारे? हे बघा. तर ही जे टोक होते हे दाताने फोडावे लागत होते. ही एनफील्ड रायफलची जी गोळी होती, जे काडतूस होतं याचे जे टोक होतं ते दाताने फोडावे लागत असे. अशा प्रकारे दाताने फोडावे लागत असे आणि तेव्हा ते बंदुकीत टाकून मग बंदूक आपण चालवू शकू. अशा प्रकारची जी एनफील्ड रायफल होती ती होती. तर या टोकामुळे काय प्रॉब्लेम होता? त्या काडतुसावर त्या काडतुसावर गाय व डुकराच्या चरबीचा लेप असल्याची अफवा पसरली. तर हे जे टोक होतं, हे दाताने तोडावे लागत. तर या टोकावरती, या काडतुसाच्या त्या आवरणावरती गाय व डुकराची चरबी होती, अशी अफवा पसरली. तर यामुळे हिंदू सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. का बरं? तर गायीला हिंदू धर्मामध्ये पवित्र मानले जाते आणि मुस्लिम सैनिकांच्या सुद्धा धार्मिक भावना दुखावल्या. तर कशाप्रकारे? तर डुक्कर जे आहे त्याला मुस्लिम धर्मामध्ये अपवित्र मानले जाते. परिणामी अनेक भारतीय सैनिकांनी काडतुसे वापरण्यास नकार दिला. याच कारणामुळे 1857चा उठाव भडकला. तर याच्यामुळेच जो आहे तो उठाव भडकला आणि ज्या सैनिकांनी काडतुसे व आपली जी बंदूक होती ती वापरण्यास नकार दिला व सैनिकांनी जो आहे तो भारतीय सैनिकांनी काडतुसे वापरण्यास नकार दिला, तर त्या सैनिकांना जबर शिक्षासुद्धा देण्यात आला. तर यामुळे सुद्धा सैनिकांमध्ये खूप जास्त राग निर्माण झाला व उठावाचे जे लोण होते ते अजूनच भडकले गेले. तर हे बघा, अशा प्रकारे जी होती ही एक एनफील्ड बंदूक होती. हे तिचं काडतूस होतं, हे तिचं टोक होतं, त्याच्यानंतर हे पूर्ण आवरण होतं आणि गायीची व डुकराची चरबी होती. तर अशा प्रकारे जे होतं ते उठाव जे होता तो होण्याच्या मागचं हे एक खूप इम्पोर्टंट कारण होतं आणि याच्यामुळे जो होतो उठावाला ह्या कारणाने उठावाला आग देण्याचे काम केले आणि याच्यामुळेच जो उठाव होता तो खूप जास्त भडकला गेला होता. वनवा पेटला. चरबी लावलेली काडतुसे वापरण्यात ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. तर आता चरबी जी लावलेली होती, तर अशा प्रकारे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या तर गेल्याच, पण आता जी चरबी लावलेली होती, तर काही सैनिक जे धार्मिक होते त्यांनी याला विरोध केला, की आम्ही हे करू नाही शकत. तर इंग्रजांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली व सैनिकांना जबर शिक्षा करण्यात आली. जबर शिक्षा म्हणजे खूप जास्त मोठी शिक्षा त्यांना करण्यात आली. त्यांना मारण्यात आले. बराकपूरच्या छावणीतही मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्तीला विरोध करणाऱ्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. तर मंगल पांडे जे होते त्यांनी काय केलं? इंग्रज अधिकाऱ्याच्या अन्यायी वृत्ती म्हणजे काय? तर सैनिकांच्या धार्मिक भावना पहिले यायच्या दुखावल्या गेल्या. जे सैनिक मना करत आहे ते म्हणत आहे, की आम्ही हे करू नाही शकत. त्यांना खूप जास्त मारले गेले. तर ही जी अन्यायी वृत्ती होती याला विरोध जे होता तो मंगल पांडे यांनी केला. हे सुद्धा एक सैनिक होते आणि त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर एक गोळी झाडून दिली. मंगल पांडे यांना अटक करून फाशी देण्यात आली. तर मंगल पांडेला सुद्धा फाशी देण्यात आली. ही बातमी वणव्यासारखी चहूकडे पसरली. तर आता काय-काय झालेलं आहे हे तुम्ही बघा. भारतीयांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होत आहे. स्वातंत्र्य लढ्यापूर्वी काही लढे पहिलेच झालेले आहे. तर या लढ्यामुळे सुद्धा हे लढे जे आहेत ते इंग्रजांनी दडपून लावले व त्याच्यानंतर भारतीयांच्या मनामध्ये खूप जास्त असंतोष आता निर्माण झालेला आहे. असंतोष निर्माण झाल्यामुळे काय झालेलं आहे, अस्थिरतासुद्धा निर्माण झालेली आहे. अस्थिरता निर्माण झाल्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना अचूक दुखावल्या गेलेल्या आहेत. धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांनी म्हटले, की आम्ही हे करू नाही शकत. तर त्यांना खूप जास्त मारले जात आहे. त्यांना मारले जात आहे. तर एक त्याच्यामधून मंगल पांडे आहे. त्यांनी या अन्यायकारी वृत्तीला विरोध केला, तर त्यांना सुद्धा मारून टाकण्यात आलेले आहे. त्यांना फाशी देऊन टाकण्यात आलेली आहे आणि आता ही बातमी चहूकडे पसरलेली आहे. मेरठ छावणीत हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच बंड करून उठली. तर आता ही बातमी ऐकल्यानंतर
व असंतोष तर पहिल्यापासूनच होता इंग्रजाविरुद्ध. तर ही बातमी जी ऐकल्यानंतर याने एक आग लावून देण्याचे काम केले आणि एक पलटणच पुरी हिंदी सैनिकांची जी होती ती आता बंड करून उठली. इंग्रजांच्या विरोधात उभी राहिली. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. तर सैनिक जे होते ते दिल्लीच्या रोखाने आता निघाले. वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. तर नागरिकांच्या मनात इंग्रजांना धरून खूप जास्त आता असंतोष निर्माण झालेला आहे. सैनिकांच्या मनातही खूप जास्त असंतोष आहे व मेरठमधील एक पूर्णच्या पूर्ण छावणीनेच आता उठाव करून दिला. इंग्रजाविरुद्ध बंड करून दिले. आणि जे सैनिक होते ते आता दिल्लीच्या रोखाने निघाले, दिल्लीकडे निघाले. वाटेत हजारो नागरिक त्यांना आता जुळत जात आहे. तुम्ही याला इमॅजिन करू शकता. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. वाटेत हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. कारण की इंग्रज सत्तेविषयी खूप जास्त त्यांच्या मनात आता जे होता तो राग होता. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. तर 12 मे 1857 रोजी सैनिक होते त्यांनी दिल्लीवरती आपला विजय मिळवून घेतला. त्यांनी मुघल बादशाह बहादूर यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले. भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाची दुहाई फिरवण्यात आली. म्हणजे आता भारताचा सम्राट म्हणून मुघल बादशाह बहादूर यांची दुहाई फिरवण्यात आली. म्हणजे त्यांना असे म्हणण्यात आले आणि जे सैनिक होते त्यांनी आता दिल्ली होती, दिल्लीला पूर्णपणे ताब्यात घेतलं.